नमस्कार. डेली रुटीनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे डेली रुटीनमध्ये मी माझ्या मुलाचं आणि त्यांच्या पप्पांचं टिफिन बॉक्स कसं तयार करते हे आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. सकाळ झाली, आता मी पहिलं उठून फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर पहिलं किचनमध्ये गेले. त्याच्यानंतर आता गहूचं पीठ मळत आहे मी. त्याच्यासाठी चपाती करणार आहे मी. त्याच्याने सुबूचे पप्पा बघू भाजीसाठी काय आणतात ते. चला तर त्यांनी भाजीसाठी आज मटकी आणलेले आहेत. वाटतं मटकी खूप छान मोड आलेली होती. इथं आमच्या बेंगळुरूमध्ये कसं ह्या सगळं पॅकिंगमध्येच भेटतं. कधीतरी अर्जंटसाठी चालतं, तेव्हा काय नाही प्रॉब्लेम. आता मी त्याच्यात मटकीमध्ये ॲड करण्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे की. आता तो कट करून घेणार आहे मी. आता ही जी मोड आलेली मटकी होती तेही एकदा धुवून घेणार आहे मी. आता त्याच्यासाठी मी मटकीची भाजी बनवण्यासाठी 2 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरची कट करून घेणार आहे. सकाळी सकाळी लहान मुलांसोबत खूप अवघड जातं काम करायचं. आता लहान बाळ झोपलेलं आहे म्हणून तर पटपट करण्याचा प्रयत्न करत आहे मी. खूप दिवसाने मी ब्लॉग बनवत आहे परत एकदा. आता रोज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता 1-2 कांदा मी कट करून घेत आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी. मी 1 टोमॅटो कट करून घेत आहे. आता 1-2 हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे. तर मी गॅस स्टार्ट केला आहे, त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी लगेच तेल घालत नाही आहे, कारण की ऑलरेडी ते धुवून घेतल्यामुळे त्याच्यात पाणी होतं. त्यामुळे थोडंसं ते गरम करून देत आहे. तसंच तोपर्यंत हे जे कट करून घेतले होतं ते सगळं एका ताटात ठेवत आहे. बाळ झोपलेलं होतं. बाळ उठेल का म्हणून भीती मनात भीती खूप असते. हा उठेल का, काय गडबड होईल का माझ्याकडून, तो घाबरत रोजच आहे माझा हे प्रॉब्लेम. आता कढईत तेल घातले, जिरा मोहरी टाकले, तिथेच मिक्स होते माझ्याकडं. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकले. त्यानंतर आता मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. चांगल्या प्रकारे फ्राय करून घेत आहे त्याला. त्याच्यानंतर टाकणार आहे मी टोमॅटो. त्याच्यामुळे मी थोडंसं हळू आवाजात देत आहे, पण माझा आवाज तसा जोरात आहे. पण सध्या थोडंसं समजून घ्या आता तुम्ही. त्याच्यानंतर आता मी त्यात बटाटा टाकल्यानंतर त्याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हळद टाकत आहे मी. लवकर शिजण्यासाठी कसं मीठ सगळेजण टाकतात, माहितीच असेल. तसंच मी मीठ टाकलं तर त्याच्यात तसंच थोडंसं फ्राय करून घेत आहे छान प्रकारे. मी मटकी डायरेक्ट टाकत नाही, कारण की थोडंसं बटाटा शिजल्यानंतर मी मटकी टाकते. तोपर्यंत कढईवर झाकून ठेवत आहे. आता हे थोडंसं शिजेपर्यंत मी डायरेक्ट पाणीही टाकणार नाही. आता तोपर्यंत तवा अजून थोडंसं चांगलं घासून घेते. तसं तिथं कढई बाजूला ठेवून चपाती करण्यासाठी आता कढई घासून घेत आहे मी.
कितीही लेट झालं तरी भांडे रात्रीच घासावे लागतात, कारण की रात्रीच घासले तर कसं सकाळी पटपट स्वयंपाक होऊन जातो. जे पाहिजे ते लवकर लवकर भेटून जातं आपल्याला. आता हे बटाटा थोडं शिजलेला आहे, त्याच्यानंतर मी मटकीवर टाकत आहे. आता मोड आलेली मटकी, अर्जंटसाठी मटकी खूप छान. तर जे तिखट खात नाही त्यांच्यासाठी थोडीशी मटकी मी बाजूला घेत आहे. माझी 2 नंबरची मुलगी जास्त तिखट खात नाही, त्यामुळे थोडीशी मटकीची भाजी थोडीशी बाजूला काढून त्यात थोडंसं अजून पाणी ॲड करून तिथे शिजवत आहे ते सेपरेट. आम्ही कसे जरा तिखट जास्तच खातो, आमच्यासाठी चालेल, पण हे लहान मुलगी खात नाही जास्त तिखट, त्यामुळे तिला सेपरेट केलं तिथं. आता लाल मिरची पावडर आणि मसाला मी आता टाकलेला आहे. त्याच्यानंतर शेवटी मी आता टाकणार आहे पाणी. पाणी टाकून थोडंसं छान प्रकारे मिक्स करून घेत आहे. आता हे कढई एका साईडला ठेवलेलं आहे दुसऱ्या गॅसवर, आणि या गॅसवर आता तवा ठेवलेला आहे मी. आणि हे लसूण जे आहे ना, आता मी थोडंसं नंतर शेवटी टाकत आहे. काही काही जण अगोदरच टाकतात, मला हे शेवटी टाकायला आवडतं. त्याचा ते जो सुगंध असतो ना, मला ते आवडतं म्हणून मी शेवटी टाकते. लसूण मी तेलात पण टाकते नंतर पण टाकते, पण यावेळेस मी नंतर टाकत आहे. जशी जशी ज्यांची त्यांची आवड, तुम्ही पण करून बघा एकदा. आता लसूण मी टाकलेला आहे त्याच्यात वरती. त्याच्यानंतर कोथिंबीर कट करून टाकलेली आहे मी. आता पाणी बघा किती टाकले ते शिजण्यासाठी. आता पटपट चपातीचं पीठ परत एकदा थोडंसं पीठ टाकून मळून घेत आहे. आता जितकी चपाती पाहिजे तितके मी करून घेत आहे. आता पटापट चपाती लाटून घेण्याचा प्रयत्न इथं चालू आहे माझा, पण माहिती नाही मध्येच काही होऊ शकतं. काही म्हणजे लहान मुलगी उठू शकते, उठली की ते काम तिथं स्टॉप करून जायचं. परत गॅस वेस्ट नाही व्हायला पाहिजे म्हणून गॅस बंद करून जायचं. हे रोजचंच काम आहे माझं, कारण घरात कोणी मोठे नाही आहेत आमच्या इथे आमच्यासोबत राहायला, त्यामुळं काम एकटीनेच करावं लागतं. जेवढं पटपट होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ झोपल्यावर कसा आवाज झाला तरी बाळ उठतं लगेच. तुम्ही बघू शकता किती पटपट करण्याचा प्रयत्न करत आहे मी. तशात मला बाळाचा आवाज येत होता. झालं, मॅडम उठले होते, तिला दूध पाजून मी आले. रडत होती मॅडम. चपाती तिथंच टाकून गेले मी तशीच, कारण की ती जोळीतून पडली तर परत ते प्रॉब्लेम होईल म्हणून तसंच घेऊन आले तिला दूध पाजून. आता तिला खेळायला सोडले खाली. त्याच्यानंतर हे उरलेले जे चपात्या होत्या ते पटपट लाटून घेते. आता लहान मुलांना घेऊन करायचं खूपच कष्टदायक काम आहे. कोणीतरी मोठे व्यक्ती असायलाच पाहिजे, पण आम्ही लांब राहत असल्यामुळे आमच्याकडे कोणी येऊ नाही शकत. आता कधीतरी येतात सासू सासरे, भेटून जातात छान आम्हाला, आमच्याकडे राहून पण जातात. आता तसंच किचन धुवून घेत आहे. चपात्या कसं तरी कंप्लीट झाल्या माझ्या. असं किचन धुवून घेते आता, कारण की किचन तेव्हाच्या तेव्हा धुवून घेतले ना, मला डबा वगैरे परत पॅक करायचा असतं ना, त्यामुळे किचन धुवून घेत आहे मी. आता एकीकडं तसंच मी आता तांदूळ धुवून ठेवलेले आहे. सकाळ सकाळ म्हणेपर्यंत दुपारचं संध्याकाळ कधी होते कळणार नाही. एकीकडे आता भाताला ठेवत आहे, ठेवले आहेच आता, आणि एकीकडे तूर डाळ शिजवायला ठेवत आहे कुकरमध्ये. बाळ माझ्या हातातच होता, तर ती कुकर बंद करताना मी
तिला खाली सोडले परत. आता त्याच्यात मीठ टाकत आहे. कित्येक काम बाळाला हातात घेऊनच करते मी. टोमॅटो अजून कट करून टाकायचं होतं, पण बाळ हातात असल्यामुळे मी एकदाच अर्धा कट करून टाकले. आता हे सुब्बूचं टिफिन बॉक्स मी आता तयार करत आहे. त्याच्यासाठी एक ॲपल धुवून घेतले. ॲपल कट करून देते आता त्याला त्याच्यात. मटकीची भाजी काही जास्त तिखट झाली, काय झाली. लहान मुलांना कसं डब्बा बांधताना आई लोकांना सगळ्यांना भीतीच, खातात का नाही, पूर्ण खातील की नाही. तो काय जास्त खात नाही. एक चपाती भरपूर त्याच्यासाठी. एक चपाती आणि ते अर्धं फळ ठेवलं त्याच्यातच. ते पूर्ण खाऊन येईपर्यंतच खूप खुश. आता इथे एकीकडे भात शिजत आहे. आता मी त्याच्यासाठी बॉटल भरत आहे. किती दिवसातून 4-5 वेळा तर बॉटल धुवायला लागतं त्यांचं मग, कारण की धूळ वगैरे खाली कुठंही टाकतात. आता त्याचं लंच बॅग माझं तयार आहे. ते बाळ उठलेलं तर खेळत होतं इतके उशीर. आता मध्ये 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 चालू आहे बघा त्याचंही. माझी 2 नंबरची मुलगी. आता हे सुबूचं झालं. आता पप्पांचं पण आता डबा बांधते. आता पप्पांचा डब्बा बांधत आहे मी. कधी कधी सुब्बूसाठी वेगळं करते काहीतरी. आज दोघांचं एकदाच रेडी केलं. एका डब्यात भाजी, एका डब्यात. आता हे 2 साच्यांचंच असल्यामुळे मी एकातच भात आणि चपाती ठेवत आहे. त्याच्यात कांदाही ठेवलेला आणि त्याच्यात एक पटपट गडबडीत एडिटिंग करत नाही केला मी. देत आहे त्यांना बॅग. माझी मुलगी पप्पा जाताना सोडत नाही ती लवकर. रोज रडते पप्पा जाताना. मुलींचं कसं पप्पांवर खूप प्रेम असतं. सकाळी सकाळी त्यांना जायची गडबड. हे बाळ मला घ्या पप्पा म्हणून त्यांना गडबड. आम्ही तर दिवसभर घरातच असतो. आमचं दिवसभर कामाची गडबड. आता फक्त झालेलं काय, जेवणाची तयारी झालेली आहे. डबा झाला, एवढं झालं. त्याच्यानंतरचं अजून कपडे, भांडे, घर पुसणे, पूजा खूप आहे अजून काम. अंघोळ, लहान मुलांची अंघोळ दोघांची. चला बाय करत आहेत पप्पा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर थँक्यू, धन्यवाद. आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या व्हिडिओसाठी थँक्यू, धन्यवाद.